जलत्ताण्डवो दण्डवत् पद्मतालं लसत्तुण्डिलाङ्गोपरिज्ञानहारं गणाधीशमीशानसूनुं तमीडे त्वरित्वं सवीणालयो लासिवक्त्रं स्फुरच्चुण्डदण्डो लसत्तेजपूरं गलत्तर्पसौगन्ध्यलोलालिमानं गणाधीशमीशानसूनुं तमीडे प्रकाशज्जपारक्तरत्नप्रसून प्रवालप्रभातारुण ज्योतिरेकं प्रलम्बोदरं वक्रतुण्डैकदन्तं गणाधीशमीशानसूनुं तमीडे स्फुरद्रत्नमाला किरीटं किरीटोल्लसच्चन्द्ररेखा विभूषं विभूषैकभूषं भवत्वं सहेतुं गणाधीशमीशानसूनुं तमीडे उदञ्चत्भुजावल्लरी दृश्यमूलो जरद्भ्रूलता विभ्रमप्राजदक्षं मरुत्सुन्दरी चामरैः सेव्यमानं गणाधीशमीशानसूनुं तमीडे स्फुरन्निष्ठुरालोलपिङ्गाक्षितारं कृपाकोमलोतारलीला मुलाची मुंज होण्याआधी मुलाचे केस कापले जातात, जो ह्या संस्काराचा पहिला भाग आहे. यामध्ये मुलाचे केस कापून मग त्याला आंघोळ घालतात आणि नंतर त्याची शेंडी बांधतात.
मधुरापुरी सदन मृदुवदना मधुसूदन इह स्वागतं कृष्ण चरणागतं कृष्ण मधुरापुरी सदन मृदुवदना मधुसूदन इह स्वागतं कृष्ण शरणागतं कृष्ण मधुरापुरी सदन मृदुवदना मधुसूदन इह स्वागतं कृष्ण शरणागतं कृष्ण मधुरापुरी सदन मृदुवदना मधुसूदन इह स्वागतं कृष्ण कृष्ण मुष्टिकासूरचानूरमल्ल मल्लविशारद मधुसूदन मुष्टिकासूरचानूरमल्ल मल्लविशारद मधुसूदन मुष्टिकासूरचानूरमल्ल मल्लविशारद कुवलयपीठ मर्दन कलिङ्गनर्तन गोकुलरक्षण सकल मग बटूला कुंकू लावून त्याच्या कपाळाला मुंडावळ्या बांधतात. मातृभोजन म्हणजे बटू आपल्या आईच्या ताटात जे शेवटचे उष्टे अन्न खातो, कारण यानंतर कोणाचेही उष्टे अन्न तो खाऊ शकत नाही. याचे कारण त्याचा दुसरा जन्म होणार असतो. या संस्काराच्या वेळी बटू इतर 8 बटूंना भोजन देतो. त्याला अष्टवर्ग असे म्हणतात. सुलक्षण देवा मर्दन कलिंग नर्तन गोकुल रक्षण सकल सुलक्षण देवा शिष्ट जनपाल संकल्प कल्प कल्प शतकोटी समपराभव शिष्ट जनपाल संकल्प कल्प कल्प शतकोटी समपराभव वीर मुनि जन विहार मदन सुकुमार दैत्य संहार देवा वीर मुनि जन विहार मदन सुकुमार दैत्य संहार देवा मधुर मधुर रति साहस साहस व्रज युवती जनमानस पूजित मधुर मधुर रति साहस साहस व्रज युवती जनमानस पूजित सा दप गरी पगरी सदसा सरि ग पद स द प गरी पगरी सदसा स सरि रि ग ग पद स स द प प गरी रि पगरी सदसा सरि ग रि ग प ग पद स द प गरी पगरी सदसा सा द प गरी पगरी सदसा सा द प गरी पगरी सदसा तकतरी कुकुतन किट तकदी तकतरी कुकुतन किट तकदी तकतरी कुकुतन किट तकदी तकतरी कुकुतन किट तकदी तकतरी कुकुतन किट तकदी
वेदना जपदाना मन मंदिरा तळहाताच्या रेषाने सहज सुखा का भोगी कुणी मन मंदिरा ते जाने उजलो न घे साधगा मन मंदिरा मन मंदिरा मन मंदिरा नाम संजीवनी भारती राम राया अखंड चरण सेवा दश सुख समाधी क्या माझी तुझी पूर्ण कर दया भारती राम राया स्मृतुला मी समर्थ सच्चिदानंद दाता परब्रह्म तत्वता भारती राम राया सुखसेता दुःखरेता निर्मल एकांता कलिगल दाना स्वामी समर्था नकळे ब्रह्मादिक अंतवंता हो तू अम्मा सुलभ जय कृपावंता जय देव जय करुणाकरा आरती ओ वाळू सद्गुरु माहेरा जय देव माहेर माहेर विश्रांती खावो सत्य अर्थ लाभो देवावो सद्गुरु प्रसाद शुभो स्वामी रामदासा सदा सद्भावो जय देव करुणाकरा आरती ओ वाळू सद्गुरु माहेरा जय देव जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय गुरु जय 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 गुरु जय गुरु जय मुलगा आणि वडील यांच्यामध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हटली जातात. मंगलाष्टक संपल्यावर वडील आणि मुलगा यांच्यामधील अंतरपाठ बाजूला करतात. याचा अर्थ असा की आजपासून ते दोघे अधिक जवळ आले. प्रथम वंदुनी निमंत्रिले त्या गिरिजापुत्रा ते प्रथम वंदुनी निमंत्रिले त्या गिरिजापुत्रा ते शुभमंगल व्रत बंध बटूंचे आज योजिले हे शुभमंगल व्रत बंध बटूंचे आज योजिले हे जमली सारी आप्त मंडळी जमली सारी आप्त मंडळी गृहहर्षे भरले मात पित्याचे हात आज हे स्वागतास सजले आनंदाने भरले डोळे आनंदाने भरले डोळे भरून मायेचे शुभमंगल व्रत बंध बटूंचे आज योजले हे मातृभोजनी माता भरवी
चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलाली विठूच्या गाभारी ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पवलाली विठूच्या गाभारी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना
पूर्वीच्या काळी मुंज झाली की मुलगा गुरुकडे शिक्षणासाठी जात असे. म्हणून जेव्हा मंगलाष्टक पूर्ण होऊन सावधान म्हटले जायचे तेव्हा आई वडिलांना खूप दुःख व्हायचं, कारण आपला मुलगा आता आपल्यापासून दूर जाणार आहे. या विधीमध्ये 3 घड्या केलेला धागा मुलाच्या कमरेभोवती बांधला जातो व त्याला लंगोटी घातली जाते. तीन धागे म्हणजेच त्रिगुण. लंगोटी घालणे म्हणजे ब्रह्मचर्य स्वीकारणे असे संबोधले जाते. मंत्र म्हणून मुलाला हरणाचे कातडे घातले जाते. प्राचीन काळी या हरणाच्या कातड्यावर बसून आध्यात्मिक साधना केली जात असे. जानवं अर्थात पवित्र धागा हातात धरून त्यावर पाणी शिंपडून गायत्री मंत्र 10 वेळा म्हटला जातो आणि नंतर मुलाला जानवं घातलं जातं. यज्ञोपवीत हा शब्द यज्ञ आणि उपवीत ह्या 2 शब्दापासून बनला आहे. उपवीत म्हणजे वरील वस्त्र. जोपर्यंत मुंज होत नाही तोपर्यंत तो मुलगा एका वस्त्रामध्येच असतो. जानवं हे 9 धाग्यांचे बनलेले असते. प्रत्येक धाग्यावर एक एक देवतेची स्थापना केली जाते. एक ओंकार अर्थात गणपती, 2 अग्नी, 3 नाग, 4 सोम अर्थात चंद्र, 5 पित्र अर्थात पूर्वज, 6 प्रजापती म्हणजेच उत्पत्तीची देवता, 7 वायू, 8 यम अर्थात मृत्यू देवता आणि 9 विश्वदेवता. अशा 9 देवतांची स्थापना केली जाते. नंतर 9 धाग्यांमधले 3-3 धागे घेऊन 3 भाग केले जातात आणि प्रत्येक भागावर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद अशा 3 वेदांची स्थापना केली जाते. आपल्या बेंबीवरील भाग शुद्ध आणि त्या खालील भाग अशुद्ध मानतात. त्यामुळे लघवी किंवा शौच करताना जानवं गळ्यात साखळीसारखं घालून उजव्या कानाला अडकवलं जातं. For best experience, use headphone. अगजानन पद्मार्कम्
आंतर शरीर शुद्धीसाठी आचमन करावं. या विधीमध्ये धर्मगुरू अर्थात पुजारी मुलाचे शुद्धीकरण करण्यासाठी अयांजली चरण करतो आणि सूर्य देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करतो. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं गेल्ले चवथीक भर्गो देवस्य धीमहि म्हाका सुमय पळी धियो यो नः जय प्रचोदयात्. अरे मातसो निवेद दाखयता म्हणपाची हांव दाखयता आमकां गायत्री मंत्र बांदून ना प्रथम मुलाला वडील शिकवतात, मेळटा पांय पडे मागून म्हणून घ्या त्यांना म्हणून. पहिला गुरु मानलं सर्वात जातं. मागून त्यांनी विचारलं, तू किती मागून घेतलं रे म्हजी मूज बेगीन वडिलांनी जाल्यार स्वतः पुरो. हा मंत्र मागून घेतलं म्हणपाक. 10,000 वेळा म्हटला पाहिजे. मंत्राचं उच्चारण करून पवित्र राख अर्थात विभूती, कपाळ जे जमदग्नी ऋषीचं प्रतिनिधित्व करते, मान कश्यप ऋषी, बेंबी अगस्त्य ऋषी, उजवा आणि डावा खांदा देव आणि डोकं सर्व देवता आणि ऋषी यावर लावली जाते. दर्भ गवताची काडी घालून हा विधी केला जातो. दर्भाचे 3 फेरे बटूच्या कमरेला गुंडाळतात आणि दर्भाच्या टोकाला 3 गाठी बांधतात. याचं उद्दिष्ट असं की बटूला 3 वेद शिकणं अनिवार्य आहे. या विधीमध्ये पलाशाच्या झाडाची काठी अदांते दमयेत्वा असा मंत्र म्हणून मुलाच्या हातात देतात. ब्राह्मण मुलाची काठी अर्थात दंड पलाशाच्या झाडाची असावी आणि ती त्याच्या केसापर्यंत पोहोचेल एवढी लांब असली पाहिजे. दंड पलाशाच्या झाडाचा शेंडीकडील सरळ भाग असावा. पलाशाच्या झाडाची काठी देण्याचं कारण असं की पलाशाचं झाड वातावरणातील अशुद्ध ऊर्जा दूर करून प्रफुल्लित ऊर्जा निर्माण करते. गुरुकडून जे आचार मुलाला किंवा बटूला शिकवले जातात त्या नियमांचं पालन आचरण करणं. दिवसा झोपू नये. दिवसा झोपल्याने कफ वाढतो. खाल्ल्यावर, प्रवासातून आल्यावर, झोपून उठल्यानंतर, लघवी केल्यानंतर आचमन करावं. रोज साधना होम करावा. गुरूंच्या सल्ल्याने वेदांचे उच्चारण करावे.
कणकेयूरं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् कुटीलालकसंयुक्तं पूर्णचन्द्रनिभाननं विलसत्कुण्डलधरं देवं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् मन्दारगन्धसंयुक्तं चारुहासं चतुर्भुजं बर्हिपिञ्चमचूडाङ्गं गोपिकानां कुचद्वन्द्वं कुङ्कुमाङ्कितवक्षसं श्रीनिकेतं महेश्वासं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् शङ्खचक्रधरं देवं कृष्णं वन्दे एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्ताय विद्महे सकाळ संध्याकाळ भिक्षा मागावी. सकाळ संध्याकाळ होमामध्ये समिधा अर्पण कराव्यात. 12 वर्ष म्हणजेच जोपर्यंत तुझे वेदांचे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत हे ब्रह्मचर्य पाळावे. भिक्षा अशांकडेच मागावी जे तुला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाहीत. या विधीमध्ये बटूने होमात अर्पण करण्यासाठी आणि गुरुला पुरेल इतके तांदूळ भिक्षा म्हणून मागावे. प्रथम त्याने आईकडे ओम भवती भिक्षां देही असं म्हणून भिक्षा मागावी. प्रथम आईकडे भिक्षा मागण्याचं कारण असं की आई आपल्या मुलाला कधीच नाही म्हणणार नाही. नंतर वडील, मामी, मोठी बहीण यांच्याकडे भिक्षा मागावी आणि जमा झालेली भिक्षा भटजींना किंवा धर्मगुरूंना दिली पाहिजे. मेघा म्हणजे देवी सावित्री. मुलाची मुंज झाली म्हणून वडिलांनी देवी सावित्रीची पूजा करावी. देवकांचे उद्यापन 2ऱ्या, 4थ्या, 5व्या, 7व्या, 8व्या किंवा 10व्या दिवशी करावं अशी रीत आहे. उपनयन सोहळा पार पडल्यावर बटूच्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते. आमचा बटू चिरंजीव अमोघ याच्या उपनयन सोहळ्यात उपस्थित राहून शुभाशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि। भजे विश्वेशसुन्दरं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव राममद्वयम् मंगल भवन अमंगल हारी जब सुदशरथ अचर बिहारी जलाकलापशोभितं समस्तपापनाशकं स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयम् Maka actually saya anda belum. कुठे चॉईस मध्ये चॉईस मध्ये डॅडी निरञ्जनं भजेह राममद्वयम् धीरज धर्म विप्रिय रुलारी आपद काल परखिए तारी सदा प्रपञ्चकल्पितं ह्यनामरूपवास्तवं नराकृतिं निरामयं भजेह राममद्वयम् वेदांत केन्ना जाल्लो तेन्ना हांव एकदम खूश जालो. म्हाका कळुकूच ना तो केन्ना ल्हान साकून इतलो व्हड जालो. केन्नाय समज टॉय शॉपान गेलो जाल्यार पयलीं म्हणटा तो आपल्या बापा एक गाडी घे. गाडी नासतना तो कसो भायर सरनाशिल्लो. सुबह से शाम सर पे बोझ कितना काम है हाँ सुबह से शाम ना ही रुकना ना आराम है हाँ नसों में रक्त सर पे भूत दिल में भावना हो के सारे जगत से एक ऊंचा राम नाम है हाँ समर्पणम हो दिल में काज सारे वो सब वेदांताली आत्या आनी हांव वेदांतालो चाचू. वेदांत एक आमचो सामको हासरोच आनी मन मोकळेपणान सामको खेळपी भुरगो आनी सगळ्यांक घेवन मुखार वचपी भुरगो आनी तो एक आसप म्हणजे एक सगळ्यांच्या तोंडांचेर एक बरो हासरो येता. तुझे बताऊं अपना परम लक्ष्य है विश्वमित्र प्रिय है जो सर्वदेव स्तुता देवी देवता को प्रिय है महोदरा वही प्रमाण है उदारता के दिव्य वेशभूषा जिनके दिव्य संक्रिय है श्याम अंग जिनके मुख कमल समान है हाँ अनंत लोक में अनंत जिनके नाम है हाँ परासमी प्रजापति पराक्ष तेज जिनका सर्व तीर्थ माया सूर मेरे श्री राम है आत्मा रामानंद रमण अच्युत केशव हरि नारायण आत्मा रामानंद रमण अच्युत केशव हरि नारायण भव भय हरणा वंदित चरणा रघुकुल भूषण राजीव लोचन रघुकुल भूषण राजीव
जगमग थाय रे आव्या अंबे मां मोती बेराणा चौक मां आव्या अंबे मां चौक मां जगमग थाय रे आव्या अंबे थोड़ा लाल गुलाल के आव्या अंबे मां चौक मां जगमग थाय रे आव्या अंबे मां ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान